शिवणपुऱ्यातील एक अत्यंत गरीब घरातली मुलगी महापारेषण एमएससीबी मध्ये लागली आणि तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रवी भाऊ वानखडे यांचा मला फोन आला की दादा तुम्ही लवकर या, कारण की गरीब घराण्यातली मुलगी हे महापारेषण एमएससीबी मध्ये लागली म्हणे. तिचं स्वागत करायचं आहे कारण त्यांचा वैयक्तिक फोन आला. पूर्णपणे पहा तुम्ही. माझ्या मागे रवी भाऊ बसलेले आहेत, ते ताई बसलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे खूप कमी वयामध्ये ते लागली. आपण त्यांच्याशी चर्चा करू, विचारू. आपल्यासोबत साक्षीताई आहे, साक्षी संजय बेदरे म्हणून. ताई, तू एवढ्या कमी वयात नोकरीत लागली, तुझा अभ्यास तू कसा केला, आणि आता तुझ्या वयातल्या ज्याही असतील समजा त्यांना तर समजा अभ्यासाबद्दल तुला सांगायचंच आहे, पण रवी भाऊ एवढं कौतुकानं स्वागत करत आहेत, त्याबद्दल पण सांगायचं. सगळ्यात पहिले तर मी थँकफुल मम्मी पप्पाची आहे आणि त्यानंतर रवी दादाची आहे. कारण की आतापर्यंत म्हणजे प्रत्येकाला माहीत झालेलं आहे की म्हणजे माझं सिलेक्शन झालंय. ऍक्च्युली मी 19 वर्षाची आहे आणि माझं सिलेक्शन 2-3 महिने आधीच झालंय. आता माझं मेडिकल वगैरे पूर्ण होऊन आता मी जॉईनच करणार आहे. उद्या मी निघत आहे. पण आतापर्यंत कोणी आलं नाही असं की कोणी असं थोडंसं चांगलं वाटणार असं काही कोणी केलेलं नाहीये. दादाची खूप मी थँकफुल आहे. आणि अभ्यासाचं जिद्दच म्हणायला हवी, कारण की मी 12वी ला होती. म्हणजे आय-टी-आय 10वी नंतर आय-टी-आय केला. त्याच्यानंतर मी 12वी ला होती. 12वीची एक्झाम पण होती आणि माझी हे पण एक्झाम होती. पण तरी म्हणजे खूप आधीपासूनच मी 1 वर्ष आधीपासूनच मी याचं प्रिपरेशन करत आहे. आणि टेस्ट सीरीज वगैरे खूप म्हणजे टेस्ट सीरीजचा खूप फायदा होतो ह्या गोष्टी टाईम मॅनेजमेंट वगैरेसाठी. आणि आजच माझा महावितरणचा पण रिझल्ट आलेला आहे आणि मी त्यात पण सिलेक्ट आहे. खूप खूप अभिनंदन ताईचं. ताई, अभ्यास कसा केला आणि सिलेक्शन कसं झालं ते सांगा. आधी तर आपलं जो सिलेबस आहे आपला, तो त्याचं पूर्ण खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस आणि प्रिव्हियस इयर पेपर त्या हिशोबानं आपला टाइम टेबल रोजचा 12 तासाचा टाइम टेबल तसा ठरवायचा. 2-2 तास वगैरे त्याला प्रत्येक विषयाला देऊन आणि पेपर पॅटर्ननुसारच अभ्यास करावा. म्हणजे आणि टेस्ट सीरीजसाठी खूप म्हणजे टेस्ट सीरीजवर खूप भर द्यावा असं मला वाटते. कारण की आपण त्या 3 तासात किंवा त्या 2 तासात काय करतो हे खूप इम्पोर्टंट आहे. आणि प्रत्येक वेळेस काय होते, की आपलं टेस्ट सीरीजवर किंवा लक्ष नसते किंवा आपलं टाईम मॅनेजवर लक्ष नसते. त्यामुळे आपल्या पेपरमध्ये आपण खूप घाबरतो. आणि जर नेहमी खूप प्रॅक्टिस वगैरे केली तर आपल्या पेपरमध्ये असं वाटतच नाही, की आपण घरी म्हणजे पेपर हॉलमध्ये आहे. आपण असं वाटतंय आपण घरीच आहे, पेपर देत आहे. त्यामुळे प्रॅक्टिस खूप करावी लागते. बस माझं हेच म्हणणं आहे. सोबतच आपल्या साक्षीताईच्या आई आहे. तर मुलगी नोकरीवर लागली तर काय आनंद वाटत आहे? आनंद तर खूप आहे. खूप मोठा आहे, कारण की 20 वर्षात तिने नोकरी मिळवली आणि आमचं स्वप्न होतं, की आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी गव्हर्नमेंट जॉबवर असायला पाहिजे आणि ॲटलीस्ट मुलगी. कारण की मला 2 मुली असल्यामुळे असं वाटत होतं, की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे. कारण की आम्ही दोघे पण प्रायव्हेट काम करून असं थोडंफार कमवून आम्ही घर चालवत होतो आणि तिला शिक्षण पण दिलं. पण तिने ते पूर्ण केलं. यासाठी खूप तिला अभिनंदन आणि खूप आशीर्वाद. याच्यापुढेही तिने अशीच प्रगती केली पाहिजे. आणि सगळ्या मुलींसाठी हेच सांगायचं आहे, की आई-वडिलांची थोडी त्यांनी वाटायला पाहिजे, की आपले आई-वडील आपल्यासाठी काय करतात त्याच्यावर त्यांनी पाऊल ठेवलं पाहिजे. आणि अभ्यास युवा स्वाभिमानचे रविभाऊ वानखडे. आता नेहमीच पाहिलं आपण की ज्याही गरीब घराण्यातली जी मुलगी लागते ते तत्पर फोन करतात. त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले जेवढेही आता गरीब घराण्यातल्या मुली लागून राहिल्या, जवळपास मला 4था-5वा फोन आहे भाऊचा, की भाऊ या, तुम्ही आपल्याला स्वागत करायचं आहे. भाऊ, ताईबद्दल काय सांगसाल तुम्ही? सर्वप्रथम तर मी साक्षीला शुभेच्छा देतो. कारण की संजय भाऊ आमचे मोठे बंधू नेहमीच मला सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सहकार्य करत आलेले आहे. संजय भाऊच नाही तर हे पूर्ण बेदरे कुटुंब माझ्या पाठीशी आधीपासूनच खंबीरपणानं, ज्यावेळेस मी 2016 मध्ये महानगरपालिकेमध्ये उभा झालो होतो तेव्हापासूनच या लोकांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मला खूप आनंद झाला की माझ्या परिवारातली मुलगी एक कमी वयामध्ये 19व्या वर्षी असते विद्युत सहाय्यक म्हणून लागली. उद्या ते जाणार आहे. परिवारातली पोरगी लागली तर यापेक्षा आनंद परिवारातल्या माणसाला नसू शकते. त्यामुळे मी तिला शुभेच्छा देतो. आणि पुढे जर आमचं काही सहकार्य लागत असेल तर तिचा काका तिच्या सोबत आहे. आणि समजा या कमी वयात लागली, आता तुमच्याही संपर्कातल्या बरेचसे मुलं मुली अभ्यास करत असतील, त्यांना संदेश काय देसाल तुम्ही?
त्यांना माझा मेसेज एकच आहे, की मी वारंवार सांगत आलेलो आहे, की कसं आहे आई-वडील जसं संजूभाऊ असतील, आमचे आदरणीय वहिनीसाहेब असतील, मुला-मुलींना कसं आहे शिकल्या पाहिजे, ते वाढले पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे यासाठी खूप संघर्ष घेतात. त्यांना शिकवतात, वाढवतात आणि ज्या पद्धतीनं साक्षीनं कमी वयामध्ये कोणत्याही प्रकारचं कोचिंग वगैरे न करता स्वतः घरीच अभ्यास केला आणि घरूनच हे एक तर उदाहरण आहे, की लोकं म्हणतात, की कोचिंग केल्याशिवाय लागत नाही. त्या पोरीनं घरी राहूनच चांगला अभ्यास केला, शाळेचा अभ्यास केला आणि परीक्षेचा अभ्यास केला आणि ते गव्हर्नमेंट जॉबवर तिनं रुजू पण झाली. त्या पोरीपासून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे आणि इतरही मुलांनी असंच जे गरीब घरचे मुलं आहेत, जे कोचिंग क्लास करू शकत नाही किंवा फीस वगैरे भरू शकत नाही, त्यांनी घरी अभ्यास करून सुद्धा ते नोकरीवर लागू शकतात. याचं उदाहरण म्हणजे आमची साक्षी आहे. म्हणून इतरही पोरांनी चांगला अभ्यास करून आई-बाबाचे स्वप्न साकार केले. साक्षीताईचे वडील त्यांचा आनंद तर गगनात मावून नाही राहिला, कारण की 2 मुली, सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि ते 19 वर्षाची. 19 वर्षात ते नोकरीवर लागली. काका काय सांगताल ताईबद्दल? मला या गोष्टीचा खूपच अभिमान वाटत आहे, की माझी मुलगी इतक्या कमी वयात लागली. खरं म्हणजे माझी खूप इच्छा होती, कारण मी टेक्निकल एज्युकेशनच घेतलं होतं. पण मी नाही लागू शकलो नोकरीवर. पण आज माझी मुलगी नोकरीवर लागली, या गोष्टीचा मला अभिमान आहे खूप. आणि त्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न केले तिचे, की आपण जरी आपलं स्वप्न साकार नाही करू शकलो, तरी आपण आपल्या मुलींना हे नक्कीच हे यश द्यायचं आहे. त्यासाठी मी सुरुवातीपासूनच या प्रयत्नात होतो. सोबत रविभाऊ वानखडे यांच्यासारखे माझे सहकारी तेही मला वेळोवेळी त्या बाबतीत प्रेरणा देत होते, की नाही संजू भाऊ, तुम्हाला कधी कधी मदत लागत असेल तर आम्हाला अर्ध्या रात्री आवाज द्या, आम्ही तुमची मदत करू. हे भाऊचा मी खरोखरच खूप आभारी आहे, की त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं. आणि त्या हिशोबानेच मग अशाच सहकार्याने मी माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी जोही काही पुस्तकं, जेही काही खर्च मी वाटल्यास घरी कमी केलं, पण मी त्यांच्या शिक्षणासाठी कधीच मी अडथळा येऊ दिला नाहीये. आजही तुम्ही माझ्या घरात जर बघसाल, तर ह्या पोरीने तयार केलेल्या कमीत कमी 1 पोत्याच्या जवळपास नोट्स आहे, की ज्या तिनं स्वतः तयार केल्या. आणि आम्ही तिला पुस्तकासाठी, तू म्हणशील ते पुस्तक, तुला जे पाहिजे, हे पाहिजे का ते पुस्तक, अशा वेळोवेळी तिला पुस्तकाचा आम्ही अभाव पडू दिला नाहीये. त्यामुळे आज मला खूपच म्हणजे अभिमान वाटतो, की चला आपणही काहीतरी त्यांना मदत करू शकलो आणि आपल्या सहकार्यामध्ये ते एवढ्या कमी वयात लागू शकले, या गोष्टीचा मला खरोखर खूप अशी अभिमान आहे. रविभाऊ वानखडे यांच्या माध्यमातून पण सांगतो आणि आपल्या मराठी 24 तास या चॅनलच्या माध्यमातून पण सांगतो, की नवीन जे पोरं आता अभ्यास करत आहेत, त्यांनी पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे. इव्हन 19 वर्षात जे मुलगी नोकरीवर लागू शकते, महावितरणमध्ये लागू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत? नक्कीच करा. पाहत राहा मराठी 24 तास.